रामकृष्ण हरी. मी ज्ञानेश्वरी विरोळे आपल्या सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी फोरम पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्याकडे आहेत संजय उपाध्याय सर, चीफ मेंटर आणि एक्झिक्युटिव्ह MIT WPU. आज आपला पहिला पॉडकास्ट आहे आणि हा पॉडकास्ट बेसिकली फोकस करणार आहे माऊलींच्या संजीवन समाधीनिमित्त, जी 727वी संजीवन समाधी सोहळ्यात आपले विविध विषयांवर सर आपल्याला मार्गदर्शन करतील. वेगळे विषय माऊलींच्या रिलेटेड आपण प्रश्न सरांना विचारूयात. तर स्टे ट्यून्ड आणि नक्की तुम्हाला काय वाटतं या पॉडकास्टविषयी ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की करा. थँक्यू. सर, संत ज्ञानेश्वरांचा जीवन प्रवास तुम्ही थोडक्यात समजवाल का आम्हाला? नमस्कार. संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊली जीवनप्रवास सांगण्यापूर्वी तत्वज्ञ हा शब्द मुद्दाम या ठिकाणी मी योजला. याचं कारण असं आहे की ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतामध्ये जे जे श्रद्धेच्या दिशेनं प्रवास करतं ते ज्ञानाच्या दृष्टिकोनातून मागासलेलं आहे असं शिक्षण आमच्या देशामध्ये दिलं गेलं. आणि त्यामुळे आम्ही सगळे फिलॉसॉफर्स जे आहेत, पहिले 10 फिलॉसॉफर्स आज कोणालाही विचारा शिक्षित माणसाला, त्यात एकही भारतीय नाही. हे दुर्दैव आमचे ते फिलॉसॉफर्स नाहीत म्हणून नाही, तर इंग्रजांनी दिलेल्या शिक्षण प्रणालीमध्ये ह्या सर्व विषयांना मागासलेलं ठरवलं गेलं आणि भारतातल्या बुद्धिमान इंग्रजाळलेल्या माणसांनी त्याला पाठिंबा दिला. आणि म्हणून यापुढे प्रश्न विचारताना सुद्धा संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर असा उल्लेख करायला हवा प्रत्येकानं. जीवनप्रवास म्हणाल तर खडतर आहे. संन्यासाची मुलं म्हणून हेटाळणी झालेला या 4 भावंडांचा जो ज्ञानी प्रवाह आहे त्या प्रवाहाकडे आम्हाला बघायला लागेल. आईवडिलांनी संन्यास घेतला, संन्यास घेतल्यानंतर परत गृहस्थाश्रम स्वीकारला. हे जे 4 आश्रम आपल्याकडे सांगितलेले आहेत, ब्रह्मचर्य आश्रम पहिला आहे, तशा पुढचा जो आहे तो आहे गृहस्थ आश्रम, तिसरा जो आहे तो वानप्रस्थ आश्रम आणि चौथा आहे संन्यास आश्रम. हे मानवी जीवनामध्ये साधारणतः पुरुषाच्या अनुषंगाने हे विषय मांडले गेले. त्यामुळे ब्रह्मचर्य लग्न होईपर्यंत, लग्नानंतर गृहस्थाश्रम, गृहस्थाश्रमानंतर 50 वर्ष पूर्ण झाली की पुढचा जो आकडा आहे तो 51. हा जो वन शब्द जो आहे त्याचा आधार घेत 52, तो एका वनात जाण्याची क्रिया म्हणजे डिटॅच संसारापासून होण्याची क्रिया, जगण्याच्या प्रक्रियेपासून. आता मला त्यात लोभ नाही, कारण माझाच मुलगा आता 25 वर्षाचा झालेला आहे, कारण मला 25 वर्षाच्या वयोगटामध्ये मला मुलगा झाला. इथून पुढे हळूहळू डिटॅच होत 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 मग 60 नंतरचा जो कालावधी येतो त्याला संन्यास आश्रम म्हणजे अक्षरशः संसार सोडून निघून जाणे, ही प्रक्रिया आहे. आता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी, तर विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला, दोघांनी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा काशीच्या विद्वान ब्राह्मणांकडनं त्यांना आदेश देण्यात आला की तुम्ही परत गृहस्थाश्रम स्वीकारा, कारण आत्ता तुमचं वय नाही किंवा तुमचं आत्ता त्याची आवश्यकता नाही. मग त्यांनी परत गृहस्थाश्रम स्वीकारला. आणि नंतर जेव्हा मुलं झाली त्यावेळेला तत्कालीन जो ब्राह्मण समाज होता, जो कडवा धर्मग्रंथांच्या बरोबरच फक्त जे सांगितलेलं आहे तसंच झालं पाहिजे अशा अट्टहासानं जगणारा होता. आणि त्यामुळे त्यांनी यांना विठ्ठलपंतांना वाईट टाकलं, कारण संन्यासाची मुलं अशी कल्पना केली गेली त्या पाठीमागे पुन्हा गृहस्थाश्रम आल्यामुळे. आता धर्मग्रंथांचे नियम अशा पद्धतीनं कडक त्यावेळेला अंमलात आले गेले. त्या ब्राह्मणांचा दोष आहे की नाही आहे, किंवा ब्राह्मण दुष्ट होते ज्यांनी आपल्याच ज्ञातीमधल्या दुसऱ्या ब्राह्मणाला वाईट टाकायला, त्याच्या कुटुंबाला वाईट टाकायला बाकीच्या समाजाला प्रवृत्त केलं. याच्यावरच्या चर्चा वेगवेगळ्या अनुषंगानं होऊ शकतात, प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात. पण त्या मुलांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही 4ही मुलांना सुरुवातीच्या काळामध्ये जे भोगावं लागलं समाजाकडनं वाईट टाकल्यानंतर, बॉयकॉट केल्यानंतर समाजाने, तिथे हा मुद्दा आला की मग अशा पद्धतीनं वाईट टाकलेल्या मुलांच्या आयुष्याची जी रचना आहे त्या रचनेमध्ये आपल्याला कुठेही सुख असण्याची शक्यता कमी आहे. आणि जेव्हा असं लक्षात आलं
की ह्या मुलांना अशा पद्धतीनं त्रास होणार आहे, तेव्हा आईवडिलांनी आत्महत्या केली. आता प्रश्न असा आहे, जेव्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आत्महत्या करतात मुलांना सोडून देऊन, त्यावेळेला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई हे 4 भावंडं आहेत. त्यात निवृत्तीनाथ सगळ्यात मोठे आहेत आणि त्याच्याखाली ही 3 भावंडं पाठीमागची. त्यांना समाजाने त्यांचं वाईट टाकलेलं आहे ते तसंच ठेवलं. म्हणजे कुठच्याही ह्युमॅनिटीचा किंवा मानवतावादाचा विचार न करता त्याही काळात जरी आईवडिलांनी आत्महत्या केली तरीसुद्धा मुलांना वाईटच ठेवलं गेलं. आणि मग हे सिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची जी दैवी शक्ती आहे ती ज्ञानेश्वरांकडे आहे. हे कुठून आलं असेल तर अलीकडच्या काळामध्ये आपण लहान मुलांचे अनेक कार्यक्रम बघतो, अगदी लहान मुलांचे अलौकिक पद्धतीनं ते मुलं सादर करतात. आता हे जे वर्ण घेऊन येणं म्हणतो आपण, आधीच्या कुठच्या तरी जन्मातून पुढच्या जन्मात उतरलेलं असतं, तसं हे आहे. चाइल्ड प्रॉडिजी हा जो कल्पना आहे आपल्या इथे अलीकडच्या आधुनिक काळातल्या शब्दांमध्ये, तसं त्याही वेळेला अशा पद्धतीचं अलौकिक ज्ञान घेऊनच ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे त्यांची अभिव्यक्ती जी आहे, एक्झिबिट करणं जे ज्ञान, ते फार लवकर सुरू झालं. आणि त्याचा त्रास अन्य ब्राह्मणांना व्हायला लागला की हे एवढं असं ऐकतोय की असं छान बोलतात किंवा ज्ञान व्यक्त करतात. आणि म्हणून हे जे सगळीकडे परमेश्वर ही संकल्पना सांगण्याची प्रवृत्ती ज्ञानेश्वरांकडे लहानपणापासूनच आहे. आणि त्याचा परिपोष आपल्याला पसायदानामध्ये आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे या चरणांमध्ये आढळतो. आणि त्यामुळे त्यांचं व्यक्तिगत जीवन जे चौघांचं ते खडतरच आहे, पण तरी त्यातला स्थितप्रज्ञ जो आहे तो उपजत आहे. स्थित आहे प्रज्ञा ज्याची असा तो, म्हणजे प्रज्ञा म्हणजे बुद्धी. 2 प्रकारच्या बुद्धी आहेत, एक आहे मेधा आणि दुसरी आहे प्रज्ञा. मेधा जी आहे ती आहार, निद्रा, भय आणि मैथून म्हणजे फूड, फिअर, स्लीप अँड सेक्स ह्याच्यावरती जी काम करते ती मेधा आहे. आणि मनुष्य म्हणून जी काम करते, कारण हे जे 4 प्रकार आहेत आहार, निद्रा, भय आणि मैथून, दीज आर ॲनिमल इन्स्टिंक्ट्स. ह्या प्रेरणेच्या गोष्टी आहेत. त्या प्रेरणेतून जन्माला येतो तो प्राणी आणि बुद्धीतून जन्माला येतो तो मनुष्य. आपण सगळे मनुष्य प्राणी आहोत, कारण आम्ही प्राण्यावरती जास्त खर्च करतो आहे आज मनुष्याची बुद्धी. म्हणून आपण खाण्यावरती जास्त चर्चा करतो, झोपण्यावरती जास्त चर्चा करतो, भयावरती जास्त चर्चा करतो आणि सेक्सवरती जास्त चर्चा करतो. आम्ही बुद्धीने स्मार्ट आहोत असं आम्ही सांगायचा प्रयत्न करतो. इफ वी आर ओपन इन या सेक्स म्हणा किंवा अन्य गोष्टींमध्ये आमचं मत आधुनिक या नावाखाली आम्ही ॲक्च्युली प्राणी या व्यवहारातच एंटर करत असतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टिकोनातून या भावंडांचा विचार करत असताना त्या काळामध्ये म्हणजे कधी 1212 शके. आता शकेमध्ये जर इसवी सन म्हणजे आत्ताचा कालावधी हवा असेल तर 78 मिळवले की इसवी सन तयार होतं, दॅट इज 1290. मग 1290 आत्ता 2023 असा जर हिशोब केला तर 727वी संजीवन समाधी सोहळा आत्ता आळंदीला साजरा झाला. तर हे जे आयुष्य आहे हे बिकट आहे पण स्थितप्रज्ञ आहे, लोभापासून दूर आहे, उपजतच आहे ते. त्यामुळे इंद्राणीच्या तीरावरती चालत असताना ज्ञानेश्वर माऊलींना अंगठी पडलेली दिसली, सोन्याची अंगठी. तर मागे मुक्ता आहे आणि मुक्तेला मोह होईल अंगठीचा सोन्याचा, म्हणजे अंगठी ती खाली दाबली. तर मुक्ताईच म्हणते माऊलींना की दादा अजून तुझ्या मनातला लोभ नाही गेला, मृत्तिका आणि सोनं एकच आहे रे, त्याला कशाला फरक करतोस तू, असं मुक्ताई ज्ञानेश्वरांना म्हणते. हा जोपर्यंत तुम्ही वाचत नाही, जोपर्यंत तुम्हाला याच्या पाठीमागची जी ज्ञानाची परंपरा आहे ती मुलांना सांगितली जात नाही, त्यामुळे हा अडचणीचा मुद्दा येणार आहे. ते परखड जरी आयुष्य असलं तरी ते ज्ञानी माणसाचं अडचणीचं आयुष्य आहे. आणि त्यामुळे तो तिथे मनाने स्थिर आहे, बुद्धीनं स्थिर आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा आविष्कार आपल्याला झालेला आढळतो. मी तुमचं अभिनंदन करतो की अशा पद्धतीनं तुम्ही हा विषय इतर मुलांना ऐकवण्यासाठी आत्ता चित्रीकरण करत आहात. पण हे खरं तर आधीच व्हायला पाहिजे होतं. वी आर बिट लेट, पण बेटर लेट दॅन नेव्हर. थँक्यू सर. ज्ञानोबांच्या हरिपाठातली किंवा आपलं जे पसायदान आहे त्याच्यातली तुमची आवडती ओवी कोणती आणि ती का? हरिपाठातली पहिलाच अभंग त्या हरिपाठाचं सगळं सार आहे. म्हणजे ते मुखदर्शनच आहे हरिपाठाचं. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी गेल्या. हा जो अभंग आहे हा सगळ्यात महत्त्वाचा. आपण तो ऐकलाही असेल विविध गायकांच्या माध्यमातून. तर काय आहे हे? देवाची द्वारी उभा क्षणभरी म्हणजे तुमच्या श्रद्धेची ताकद काय आहे, त्याच्यावरती किती वेळ तुम्ही जप केलात, किती फेऱ्या मारलात देवाला, त्याच्यावरती ते अवलंबून नाही. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी गेल्या.
आता या मुक्ती कोणत्या आयुष्य समृद्ध होण्यासाठी? तर पहिली आहे स्वरूपता. व्हॉट इज स्वरूपता? पहिलं दिसणं, बघणं, त्याच्यावरती आकर्षण निर्माण होणं. म्हणून पहिली आहे स्वरूपता, हे रूप पहिलं बघितलं. मग काय आहे तर स्वरूपता सलोकता. म्हणजे मग काय केलं? रूप बघितलं, मग पूर्ण अवलोकन केलं, आपादमस्तक न्याहाळलं परमेश्वराच्या मूर्तीला. तिथे दुसरी मुक्ती मला मिळाली. पहिली मिळाली स्वरूपता दर्शनामुळेच, आणि त्यामुळे रूपाचा अभंग आहे किंवा लताबाईंनी गायलेला अभंग आहे की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तर हे सगळं त्या स्वरूपता सलोकतेमध्ये येतं. मग मी जवळ गेलो परमेश्वराच्या, समीपता, जवळ गेलो समजून घेण्यासाठी. आणि जवळ गेल्यानंतर लक्षात आलं की दोघांमध्ये फरकच नाही. पिंडे पिंडे मतिर्भिन्न असली तरी हे सगळं एकच आहे, सबाह्य अभ्यंतरी सगळं एक आहे, आणि मीच परमेश्वर झालो. तिथे सायुज्य, युज हा जो धातू आहे संस्कृतमधला, त्याचा अर्थ आहे जोडणे, ज्यातून योग हा शब्द जन्माला आला. त्याला अलीकडचे सगळे मूर्ख योगा असं म्हणतात, त्याचा उच्चार आहे योग. आणि मी स्पष्ट सांगतो सगळ्यांना, जे जे बघतायत त्यांनी, की योग म्हणायला सुरुवात करा, योगा म्हणून मूर्खपणा करू नका. ही परावलंबी अस्मिता आहे, इंग्रजांनी आमच्यावर लादलेला तो उच्चार आहे. तुम्ही कधी ऐकले न्यूटना? तुम्ही कधी ऐकले शेक्सपियरा? कधी ऐकले सिग्मंड फ्रॉइडा? नाही ना. मग त्यांची नावं जशी नीट घेताना तशी आपली नावं पण नीट घेतली पाहिजेत. आणि ती आहे ज्ञानेश्वर, विवेकानंद. असो, सांगायचा मुद्दा असा आहे की देवाचे द्वारी उभा क्षणभरी, त्या एका क्षणामध्ये तुमचं मन किती श्रद्धेनं ओतप्रोत भरलेलं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे ह्या चारही मुक्ती मिळू शकतात. आणि ह्या चारही मुक्ती, सायुज्य मुक्ती म्हणजे अद्वैत, दोघंही एकच झाले, वेगळे पण काही शिल्लकच राहिलं नाही. त्यामुळे मला हरिपाठाचा पहिला अभंग जो आहे तो मला अत्यंत आवडतो. याचं कारण त्या पहिल्या 4 ओळींमध्येच नेमकं काय घडायला हवं तुमच्या मनामध्ये ते सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलीने. त्यामुळे तो खूप छान आहे. ज्ञानेश्वरी तर म्हणाल तर प्रत्येक ओवीच अलौकिक आहे. एक तरी ओवी अनुभवावी असं माझं म्हणणं आहे. तुम्ही अमृतामध्येच काय सांगणार? अमृतातलं अमृत निवडून सांगा, अमृतातलं हे अमृत आवडतं, हे अमृतातलं ते अमृत आवडतं, असं नाही होऊ शकत. ते सगळंच आवडतं. कुठची ओवी घेतली तर ते आवडतंच. पहिली ओवी घेतली तरीसुद्धा तरुण मुलांसाठी तो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स आहे, पर्सनॅलिटी ॲमिलिओरेशनचा कोर्स आहे तो. पहिलीच ओवी, ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. काय आहे हे? पण आम्ही अभ्यास केला तर कळेल. स्वसंवेद्या, विद हा धातू आहे, म्हणजे वर्ब आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला कळण्यासाठी. विद, तर विदचं नाऊन काय होतं? द थिंग विच इज नोन, दॅट इज वेद. मग ज्याला हे ठाऊक आहे ते नाव काय होतं? दॅट इज कॉल्ड वेद्या. त्यामुळे स्वसंवेद्या, याच्यामध्ये वेद्या म्हणजे ज्याला ठाऊक आहे तो. संवेद्या कसा ठाऊक आहे? सं हे अक्षर कन्सिस्टन्सी दाखवतं इंग्लिशमध्ये, री जो आहे तो. त्यामुळे आपण रिसर्च म्हणजे परत परत करण्याची क्रिया. तर ही जी सं अक्षर आहे ते नेहमी सातत्य दाखवतं. संस्था, संविधान हे सातत्यानं चालू राहतं, ते सं अक्षर आहे ते. मग संवेद्या म्हणजे काय? ज्याला सतत ठाऊक आहे. काय ठाऊक आहे त्याला? स्वसंवेद्या, जो स्वतःला ठाऊक आहे, मीच मला ठाऊक आहे, दॅट इज स्वसंवेद्या. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझं ध्यान कळो आले, तुझा तुची देव तुझा तुची भाव, फिटला संदेह अन्य तत्वी. बाकी काही नकोच आहे. माझ्यातच तो परमेश्वर याची जाणीव, सेल्फ रिअलायझेशन प्रोसेस. माझ्या त्या कुवतीची ओळख म्हणजे परमेश्वराची ओळख. समजा मी चित्रकार आहे किंवा मी वक्ता आहे, तर हे काय मी जन्मल्यानंतर नाही माझ्या अंगात आलं. इट वॉज ऑलरेडी देअर बाय डिफॉल्ट, बाय बर्थ इट वॉज देअर. त्याची जाणीव मला झाली, त्याच्यानंतर मी बोलायला सुरुवात करणार. आज काय आवश्यक आहे? आज आम्हाला सगळ्या तरुण मुलांचा विचार केला तर दे अपिअर्स टू बी युफो असे दिसतात सगळे, अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स. दे हॅव अ स्ट्रेन टू फ्लाय, पण कुठे जातात माहिती नाही. अनआयडेंटिफाईड, स्वतःलाच ओळखून घ्यायची क्रिया नाही. ते इथे शिकता येतं तुम्हाला. यू हॅव टू फाइंड आउट दॅट गुरु हू कॅन गाईड यू ऑन दिस. आधुनिकतेनं तुमच्यासमोर हे मांडणारा माणूस पाहिजे. आणि त्यामुळे ही जी ओवी एक ऐकली तरी मी त्याच्या प्रेमामध्ये आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, दॅट इज सोल. कुठची ओवी घ्या, पसायदानातली कुठची ओवी घ्या, किती सुंदर आहे. जे खळांची वाकुडही मोडे, तई सत्कर्मी रती वाढे, भूता परस्परे पडे मैत्र जीवाचे. ह्याच्यात काय पुरुषार्थ सांगितलेलं नाही आहे, पुरुषार्थ सांगितलेला आहे. वाकुडही म्हणजे नांगी, नांगी मोडण्याची. कोणाची? जे खलांची वाकुडे म्हणजे दुष्टांची नांगी मोडण्याची क्रिया व्हायला पाहिजे. तई सत्कर्मी रती वाढे, सज्जन माणसं शूर व्हायला पाहिजेत.
पण आमच्या इथे भक्ती मार्गामध्ये अहिंसेचा इतका प्रादुर्भाव झाला की सगळेजण त्याचा अर्थ अहिंसेचाच आहे असं सांगायला लागले. तसं नाही येते. त्या ठिकाणी शस्त्र जे आहेत, शब्दांची तर शस्त्रे यत्ने करू असं जगद्गुरू म्हणतात तुकाराम महाराज. त्याचं कारण तेच आहे. आम्ही त्याचे अर्थ बदलले म्हणून अडचण आहे. नाठाळाचे माते हाणू काठी असं जगद्गुरू म्हणतात. आम्ही नाठाळ म्हणजे षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि त्यांना नमवतो तो असा अर्थ सांगायला लागल्यामुळे आम्ही मार खाल्ला देशाने वर्षानुवर्ष. आम्ही डोक्यावर काठी, नाठाळाचे म्हणजे काठीच त्याला थांबवण्यासाठी. तुम्ही सांगा मला, जर माऊलींना अशा पद्धतीची अहिंसा अभिप्रेत असेल तर भगवद्गीता निवडण्याचीच गरज नव्हती. ज्या ग्रंथाचा शेवट युद्धात आहे हे काय माऊलींना ठाऊक नव्हतं आधी? मग तो ग्रंथ का निवडला गेला? आम्ही काय करतो, आम्ही उगाच मवाळ होत जातो. पूर्ण पुरुषार्थामध्ये अध्यात्माचा विचार केला तरी हा मुद्दा यायला हवा. आणि म्हणून मला ती ओवी आवडते पसायदानातली, जे आता जे खळांची व्यंकटी सांडो असं म्हणतात, त्याचा सॉफ्टनेस केला. ते वाकुडईमध्ये जी गंमत आहे ना ती सगळी त्या व्यंकटीमध्ये निघून जाते. पण पाठभेद आहेत. तुम्ही स्पष्ट बोललात की अलीकडच्या काळामध्ये तुम्ही इंटलेक्च्युअली कमी दर्जाचे ठरता. इफ यू टॉक लाईक दिस, सो एव्हरी इंटेलेक्च्युअल हॅज टू बी तो नॉन व्हायलंट. तिथे गडबड आहे. इनटॉलरंट आणि टॉलरंट, तो टॉलरंटच हवा असे काही आम्ही चुकीचे समज घेऊन जगत आहोत. पण मला विचारा असं आवडली असं म्हणण्यापेक्षा आवश्यकता काय, आत्ताची गरज काय, ॲडजस्ट नाही करत मी. ADJST मी करत नाही, मी ADDJST करतो. आत्ता जस्ट काय आहे ते न्याय आहे, ते ऍड करायचं. ऍड जस्ट, जस्ट म्हणजे न्याय का ते ऍड करायचं. नाही तर आज विचित्र अवस्था निर्माण झाली की नाही आपल्या देशाची. बाकीच्या 2 संस्कृती जन्माला आल्या मुलांनो, तुम्ही विचार करा कधी झाली. 1400 साली इस्लाम संस्कृती जन्माला आली, 2000 साली म्हणजे आता 2023 साल आहे, ख्रिश्चन संस्कृती जन्माला आली. किती देश आहेत त्यांचे? एकेकाचे देश 55-40 असे देश आहेत. आणि आमची संस्कृती 5000 वर्ष जुनी आहेत. किती देश आहेत? एकच देश आहे. तोही वरचा होता आमचा, तोही आम्ही घालवला, नेपाळ नावाचा. आम्हाला ग्रंथांमधनं काय घ्यायचं? अध्यात्म म्हणजे डिटॅचमेंटचा मुद्दा नाही. डिटॅचमेंटची डेफिनेशनच आहे, पाहिजे तेव्हा अटॅचमेंट, पाहिजे तेव्हा अटॅचमेंट, दॅट इज डिटॅचमेंट. त्यामुळे मला व्यक्तिगत स्वरूपात विचाराल तर मला ओम नमो जी आद्या ॲज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्रॅश कोर्स, जय जय स्वसंवेद्या, ती ओवी आवडते. आणि पश्चातानातली ही ओळी मला आवडते. जो जे वांछित तो ते राहोपेक्षा जे खळांची वाकुडई मोडे, तै सत्कर्मे रती वाढे. हेच व्हायला हवं होतं. तोच कदाचित महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेल्या ज्ञानेश्वरीतली मी ओवी सांगतोय, म्हणजे शासकीय प्रतीतली सांगतोय. 1960 साली प्रकाशित झाली, त्यातली ओवी आहे वाकुडई मोडे. अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर चालून येत आहे हे नामदेवराव यादवाला सांगण्याचा माऊलींचा हा मार्ग आम्हाला कळलाच नाही. त्याच्यानंतर आम्हाला 400 वर्ष जावी लागली शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. जेव्हा अफजल खान निघाला विजापूरहून, तेव्हा समर्थ रामदासांनी पहिली अद्याक्षर, प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर असं उभं वाचायला असा अभंग पाठवला शिवाजी महाराजांना. उपलब्ध आहे, बकरीमध्ये तो उपलब्ध आहे पुरावा म्हणून. विजापूरचा सरदार निघाला आहे असं अभंगाच्या माध्यमातून समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना कळवल्याचं परत उपलब्ध आहे आता. काही वेळेला वाटतं अध्यात्म माणसाला सज्जन बनवतो, पण ओनली प्रीचिंग गुड व्हॅल्यूज इज नॉट इनफ. व्हॉट द वर्ल्ड नीड्स अन अल्टरनेटिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम. ती अल्टरनेटिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम भारत देत नाही म्हणून अडचण आहे. आता ती झाली उपलब्ध, त्या अनुषंगानं चालू आहे. पण पुन्हा राजकीय वाले विचित्र पद्धतीनं या चांगल्याला नाही म्हणतात. हा जो इंटेलेक्च्युअल इम्पॉर्टन्सीचा मुद्दा आहे ना, त्यांनी आमच्या अध्यात्माची वाट लावली. दे आर इंटेलेक्च्युअल इम्पॉर्टंट. वैचारिक षंडत्वाचं लक्षण आहे ते. त्यातला खरा अर्थ सांगितलाच नाही का? इट वॉज नॉट पॉलिटिकली वायबल टू देम, म्हणून अडचण निर्माण झाली. शेवटी राजा महत्वाचा आहेच. मला विचारलं तर या 2 ओव्या माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी जय जय स्व संवेद्या. मस्त बिंदास 24 तास मी सावध असतो, मला जाणून असतो काय आहे ते. आणि दुसरं, समजा असं काही घडलंच विचित्र तर वाकुडई मोडीची तयारी माझी पण आहे. बघा, विचार करा. आणि किती तयारी तुम्हाला दाखवू? एडिट करायचं काय तुम्ही ठरवा. माझी तयारी आहे. समजा काही गडबड झालीच तर माझ्या ड्रॉवरमध्ये गोष्ट. तुम्ही म्हणाल हा हिंसक माणूस आहे का? ते हिंसेचा मुद्दाच नाही या ठिकाणी. असं केलं की ते बाहेर येतं. क्वेश्चन इज, याचा अर्थ मुद्दाम मारायला पाहिजे अशाला भाग नाही, पण विनाकारण आक्रमण झालं तर त्याला प्रतिकार करण्याची शक्ती हवी. ज्ञानेश्वरांनी नाही सांगितलं असं.
की तुम्ही दुसऱ्याला पुढे करा. इंडियन फिलॉसॉफी हॅज फेल्ड इन कन्वेईंग द मस्क्युलिन पॉवर ऑफ द अध्यात्म. ती कन्वे व्हायला पाहिजे, ती होत नाही. म्हणून सगळे तरुण मागे जातात. म्हणून सगळे हे आपला विषय नाही, हा 75 नंतरचा विषय, 70 नंतरचा, असं झालं की मग म्हातारा झाल्यानंतर. पण माझ्या 2 ओव्या अत्यंत आवडत्या, भरपूर. ह्या 2 ओव्या तुम्ही लक्षात ठेवा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुमची स्वतःची. डोंट गेट इन टू द प्राणी, आहार, निद्रा, भय, मैथून. डोंट एंटर इन टू दोज सेक्शन्स. बी विथ द बुद्धी. तर त्यात गंमत आहे, नाही तर नाही. तर जनावरांसारखं सगळेच जगतायत. सगळा समाज त्यामुळे गडबड झाली ना मित्रांनो. स्ट्रक्चर बदललं सगळ्या समाजाचं. सोशल मीडियावरती काय ज्ञान सांगते का कोण? सगळे 4 गोष्टींवरती बडबड चालते सगळी, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या नावाखाली. पण भारत बुद्धीकडे जाणार आहे. ज्ञानेश्वर मनुष्यत्वाच्या परमोच्च बिंदूवर पोचल्यानंतर समाधीचा मुद्दा आहे त्यांचा, ज्या कारणासाठी तुम्ही माझी मुलाखत घेताय. त्या शेवटच्या स्थानावरती गेले, मनुष्य म्हणून गेले शेवटच्या स्थानावर. आता लक्षात आलं की ह्याच्या पुढे काय घडणार आहे, तर शरीर इज गोइंग टू प्ले द रोल, बॉडी इज गोइंग टू प्ले द रोल. अॅनाटॉमिकल प्रोग्रेशन येणार आहे. तरुण आहेत ना, 22व्या वर्षाचे. फार सुंदर. किती बोलावं तेवढं कमी आहे. असो, पुढचा प्रश्न. सर, प्रश्न असा होता की आता आपण एवढ्या सगळ्या चर्चा केल्या की त्यांनी सगळ्या प्रकारच्या इंटलेक्च्युअलिटी किंवा सर्व प्रकारच्या गोष्टींवरती भाष्य केलं, पण त्यांच्या आयुष्यातील काही ठळक गोष्टी, जसे की पैठणच्या विद्वानांच्या सभेत रेड्याच्या तोंडून वेद बोलवून घेतले, भिंत चालवली, मुक्ताईला खायला काही नाही मिळालं सांगताना ज्यावेळेला वाईट टाकण्यात आलं त्यावेळेला पाठीवरती भाकरी भाजून देणं वगैरे, पाठ इतकी गरम झाली त्यांची की त्याच्यावरती भाकरी भाजली. तर या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता? म्हणजे बेईंग बुद्धिजीवी या त्या काळात पॉसिबल झाल्या असत्या का, काय ह्या भावनिक गोष्टी आहेत आणि त्या पुढे आणल्या गेल्या? नाही, या भावनिक गोष्टी नाही. याच्या मागे शास्त्र आहे. आणि ते शास्त्र असं आहे की अष्टसिद्धींचा मुद्दा आहे. तुम्ही जाऊन आता तुम्ही गुगल सर्च करा, मी सगळं स्पून फिडिंग करत नाही. अष्टसिद्धी ज्या आहेत त्या अष्टसिद्धींमध्ये अरिमा आहे, गरिमा आहे, हे अनेक आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला छोटं होता येतं, ज्या सिद्धीमध्ये तुम्हाला प्रचंड मोठं होता येतं, जिथे तुम्हाला जड होता येतं, जिथे तुम्हाला हलकं होता येतं, अशा सगळ्या अष्टसिद्धी दिलेल्या आहेत. योग प्रक्रियेमध्ये त्या उपलब्ध आहेत. तेवढ्या ताकदीनं योग आता होत नाही. आताचा योग होतो तो फक्त तुमचा आकार कसा आहे याच्यासाठीच फक्त होतो. योगाची जी प्रक्रिया आहे, शरीरातल्या ताकदीची जी प्रक्रिया आहे ती जाणून घेतली जात नाही. तो योग ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला आहे, निवृत्तीनाथांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे. 6वा अध्याय वाचा, त्याचे ज्ञानेश्वरी शब्दार्थ कोश नावाचं पुस्तक आहे ते आणा. 6वा अध्याय वाचा, ज्यात कुंडलिनी जागृतीचा मुद्दा दिलेला आहे. काय आहे ती ताकद, त्याचं मॅनिफेस्टेशन काय आहे, ते कसं व्यक्त होतं. त्यामुळे रेड्याच्या तोंडून वेद वाजवता येतात ही जी कल्पना आहे, त्यात जे नोडल्स आहेत, आतले घशातले जे नोडल्स आहेत, त्याच्याचे एकरूपत्व, त्या प्राण्याबरोबरचं एकरूपत्व, यालाही तितकंच महत्व आहे. ती प्रक्रिया आपल्याला आत्ता या क्षणाला जाणून घेण्याचा क्लिनिकल मार्ग उपलब्ध नाही, म्हणून ते अस्तित्वात नाही असं म्हणता येत नाही. तुम्हाला एखादं उदाहरण दाखवतो मी. आता तुम्ही म्हणाल की लबाडी आहे, कारण तुम्ही शिकलेली मुलं आहात. आता समजा मी हे असं धरलं, मी स्टडी, पंखा बंद करा तो. करेक्ट. दिस कॉल माइंड ओव्हर मॅटर. आता तिथं म्हटलं की माळ क्लॉकवाईज फिरायला पाहिजे, तर माझा अत्यंत स्टडी आहे. त्याची माळ जी आहे ती हळूहळू हळूहळू स्वतःला क्लॉकवाईज फिरायला सुरुवात करेल. आणि ती क्लॉकवाईज फिरताना इतकी जोरात फिरायला लागेल की तुमचा विश्वासच बसणार नाही किती गोल फिरते म्हणून. बरोबर आहे. आता हा एक मार्ग तुम्हाला सांगतोय की ती जोर जोरात फिरेल. आणखी थोडा वेळ झालं मी तर ते पूर्ण मोठं त्याचं पेरिफेरल तयार होते. करेक्ट. आता व्हॉट इज दिस, ते तुम्हाला जमेल का, तर तुम्हालाही जमेल. पण मला तुम्हाला शहाणं करायचं असेल तर मी शहाणं करण्यासाठी याच्या पाठीमागे काय आहे ते मी सांगणार नाही. देन यू लाईक, हा एक सायकॉलॉजीचा भाग आहे. सायकॉलॉजीमध्ये काय घडतं की समोरच्याला शहाणं करण्याचे जे मार्ग आहेत
त्या मार्गामध्ये एक मार्ग असा आहे आणि तो आहे चमत्कृती. अशिक्षित माणूस असेल तर त्याला शहाणं करण्याचा मार्ग आहे. मी एखाद्याला म्हटलं की बाबा रे तू दररोज तुळशीची पानं खा म्हणजे तुझा दमा जाईल, तर तुम्ही सायंटिफिकली सांगितलं तो ज्ञानी असेल तर तो ऐकेल की हो तुळशीच्या पानामध्ये दिस आर दी इन्ग्रेडियंट्स अँड इट इज गोइंग टू इफेक्ट. पण ते अज्ञानाला ते कळणार नाही ना. मग त्याला काय सांगणार मी, तू दररोज सकाळी उठलास की तुळशी वृंदावनाला गोल फेऱ्या मार. त्या तुळशीच्या वासाच्या त्याचा जो ऑरा आहे त्या ऑरामध्ये गेलास आणि त्याच्यात तू श्वास घेतला की तुझा दमा जाईल. हे जे समजावून सांगण्याची क्रिया आहे ती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध पद्धतीने झाली. ज्ञानेश्वरांना अन्य ब्राह्मणांना सगळीकडेच देव आहे ही संकल्पना समजावून सांगायची असेल तर देअर शुड बी सम डेमॉन्स्ट्रेशन. द डेमॉन्स्ट्रेशन वॉज दिस. आता त्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. प्रत्यक्ष रेड्याने शब्द बोलले, वेदर इट वॉज अ व्हेंट्रिलोक्विस्ट करता व्हेंट्रिलोक्विझम म्हणून ज्या गोष्टी आहेत. रामदास पांडेचा बावला तुम्ही बघत असाल की तो काही इतके एक्सपर्ट आहेत की तुम्हाला कळतही नाही की हा माणूस बोलतोय हातात बावला घेतलेला. काही वेळेला हे सिद्धीचा जो मुद्दा आहे योगाच्या माध्यमातून येणारा तोही त्या ठिकाणी उपलब्ध आहे. भिंत चालवण्याची क्रिया त्या सिद्धीमध्ये उपलब्ध आहे. निर्जीव वस्तूला मूव करण्याची ताकद त्या योगसिद्धीमध्ये उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करायला लागेल. त्यासाठी तुम्हाला सर्वस्व सोडून त्याची जी प्रोसेस आहे प्रोसेसमध्ये जावं लागेल. प्रोसेसमध्ये न जाता ते शक्यच नाही अशी कल्पना करून बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि त्यामुळे भिंत चालवणे, रेड्याच्या तोंडून वेद वाजवणे, आणखी काय तिसरं म्हणालास तू? समजा चांगदेवाला भेटायला गेले, भिंतीवाला भेटायला गेले, तो मुद्दा पाठीवरती करेक्ट. तर तुमच्या एका शरीराच्या एका पॉइंटला तुम्ही स्ट्रेंथ एकत्र करू शकता आणि ते तापवू शकता. ही सिद्धी उपलब्ध आहे. आत्ता ह्या क्षणात ती सिद्धी उपलब्ध आहे. कदाचित कोणी असतील हिमालयामध्ये एवढे साधू जे कुंभमेळ्याला एकत्र येतात तिकडे भयंकर ताकदीनं ते काम चालतं. आपल्याला माहिती नसतं कारण ते विजनवासी झाल्याशिवाय ते तुम्हाला साध्य नाही करतात. विजनवासी म्हणजे संसारी किंवा जगापासून दूर जाऊन ते करण्याची क्रिया. ते दूर जाऊन करण्याच्या क्रियेमध्ये या सिद्धी दिलेल्या आहेत. त्यांचा अभ्यास करा. त्या एक सिद्धी ज्या आहेत त्या सिद्धी म्हणून हनुमंताला त्या सिद्धी प्राप्त होत्या. म्हणून हनुमान छोटा झाला आणि लंकेत शिरला असं जेव्हा वाटतो असतो तर ती सिद्धी आहे ती. आणि ह्या सिद्धी अस्तित्वात आहेत अष्टसिद्धी. पण आता काय इट्स अ मॅटर ऑफ बिलीफ. तर तुम्ही क्लिनिकली त्याच्यावरती लॅबोरेटरीचा अभ्यास करून तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायला तुम्हाला पुरावा लागतोय डोळ्यांना की असं आता का नाही होत तेव्हा काय झालं या रचनेला अर्थ नाही. पण त्या काळामध्ये माऊलीने केलेली जी योग साधना आहे इतकी योग साधना आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल असे सगळे सायंटिफिक संदर्भ तुम्हाला तिथे आढळतात. तेवढं कळूनही आम्ही अजून विश्वास ठेवला तयार. त्याला काय करणार. पाण्यामध्ये अग्नी असतो ती ओवी त्यात आहे. H2O मधला जो मुद्दा आहे केमिस्ट्री मधला तो तिथे सांगितलेला आहे. सूर्याचं स्थिर असणं सांगितलेलं आहे. आर्किटेक्चर सांगितलेलं आहे. नगरेची रचावी, जलाशय निर्मावी असं सगळं दिलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आम्ही फक्त इथे मूर्ती येतो बघतो. ज्ञानेश्वर आजी आजोबांनी सांगितलेलं फक्त आठवायचं वाघावर चांगदेवाला तर त्याला ज्ञानेश्वर भिंतीने जाऊन त्याचं गर्भहरण करण्याची क्रिया जी आहे ती काहीतरी वरचं सुपरलेटिव्ह ताकद दाखवल्याशिवाय होत नाही. आणि ती या सिद्धींमध्ये आहे उपलब्ध. आता मुद्दा एवढाच आहे की आपण इतके लांब गेलोत ना त्या सगळ्यापासून की नाऊ वी डोंट बिलीव्ह दॅट अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. बट आय बिलीव्ह इट. तर मी असं नाही सांगत की मी जेव्हा ध्यान लावतो तेव्हा काय आनंद घेतो हे मी तुम्हाला कसं एक्सप्लेन करू. ज्ञानेश्वर माऊलीने ते केलं. अतिंद्रिय परी भोगविने इंद्रियांकरवी असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तुम्हाला इंद्रियांकरवी भोग देणवी जे अतिंद्रिय आहे जे अगोचर आहे ते तुम्हाला गोचर करून दाखवेन असं ते म्हणतात. आणि तेवढ्या श्रद्धेने या गोष्टी व्हायला हव्यात आणि असं घडतं. त्यामुळे मला असं वाटतं की मी तरी या गोष्टींवरती अविश्वास दाखवत नाही. ह्या गोष्टी साध्य आहेत. आत्ता साध्य नाहीत म्हणून आधी साध्य नव्हत्या याच्यावरही माझा विश्वास नाही. सगळ्या सायन्सच्या बाबतीमध्ये. नाही तर महाभारतात गोष्ट वाचायची की श्रीकृष्णाला निरोप पाठवला आणि संध्याकाळी श्रीकृष्ण हस्तिनापूरला आला. कसा गेला तो आरकेहून हस्तिनापूरला तर त्याला विमानं असणार. पण आता कुठे आम्ही उल्लेख करतो का. सकाळी 10 वाजता एम्समध्ये ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांनी डिग्र्या दिल्या. त्याच्यानंतर ते संध्याकाळी 6ला मुंबईत पोहोचले. कसे आलं लिहिलंय आजच्या पेपरामध्ये की ते विमानाने आले म्हणून नाही. सो इट इज अध्यारूत. इट इज ॲज्युम्ड दॅट ही क्लेम बाय फ्लाईट. तसंच असणार त्यावेळेला.
आयतर असं घडतं की आपण संपूर्ण प्रगतीचा प्रवास पूर्ण करून आता त्या मुद्द्यावर येऊन थांबलेलो आहोत की हे नेमकं काय आहे विश्व. या विश्वात हजार सूर्य आहेत म्हणजे नेमकं काय, प्रत्येक सूर्याला सूर्यमालिका आहे म्हणजे काय, त्या मालिकेत कोणी असेल का, मंगळावरती पाणी शोधतात म्हणजे काय घडतंय, ह्या सगळ्या गोष्टी कदाचित या सगळ्याचा विचार शास्त्र हे सगळं आधी येऊन गेलं असणार भारतामध्ये, त्याचे उल्लेख आढळतात. आणि मग आता आम्ही त्याचा शोध घेत बसतोय अशी परिस्थिती. आणि मग आम्ही शोध घेत नाही याचं कारण वी हॅव बिकम रिलक्टंट नाव. एवढं सगळं करून ती जी जीन्स आहेत आमच्या शरीरामध्ये येणारी, त्या सगळा प्रवास करून आता जावं त्यांना याच्यात येऊन थांबलेलं असल्यामुळे सर, प्रश्न असा की वयाच्या खूप कमी अंतरात एका टप्प्यावर असताना संत ज्ञानेश्वरांनी एक सार्थ ग्रंथ लिहून, सार्थ ज्ञानेश्वरी एवढा मोठा ग्रंथ लिहून आयुष्य पूर्णत्वाला नेलं. त्याचा अभ्यास आजच्या युगातल्या म्हणजे आपल्या काळातले लोक 75, 80, 90 इतक्या वयापर्यंत करतात. तर काय फरक वाटतो त्या संत ज्ञानेश्वरांचा माइंडसेट आणि आपला माइंडसेट? काय काय म्हणजे असं काय नेमकं वेगळं? नाही, संत ज्ञानेश्वरांच्या माइंडसेटपेक्षा तर ऐकणारे आणि वाचणारे जे आहेत त्यांच्या माइंडसेटचा हा मुद्दा आहे. मूलतः इतकं अलौकिक ज्ञान या ग्रंथामध्ये दडलेलं आहे. भगवद्गीतासारखा ग्रंथ आहे. तुम्ही पाहिलं तर सायकॉलॉजीचा प्रत्येक आस्पेक्ट त्या ग्रंथामध्ये आहे. आणि हे दुर्दैव असं आहे की आम्ही ते आमचंच असल्यामुळे आम्हाला त्याची जाणीव झाली नाही कधी, परंतु बाहेरून आलेल्या इंग्रजांना त्याची जाणीव झाली होती आणि त्यांना राज्य करायचं होतं. मग राज्य करण्यासाठी सूत्र कोणतं होतं त्यांचं? ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये ब्रिटिशांनी त्यांचं ट्रेड सिक्रेट दिलेलं आहे की आम्ही कसं राज्य केलं जगावर. त्यात वाक्य असं आहे दॅट इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय पीपल्स कल्चर अँड इट्स आयडेंटिटी यू हॅव टू अंडरमाइन इट्स रिलिजन अँड इट्स लँग्वेज. वी द ब्रिटिश डीड दॅट ॲज इंडियाज रूलर्स. काय केलं तर भाषा आणि धर्म याच्याखाली सुरुंग लावून दिला की संस्कृतीचा विनाश होतो. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहिलेली नाही, ही लिहून घेतली सच्चिदानंद बाबा आदरे. इट इज डिक्टेटेड म्हणून तो फ्लो आहे. लिहितांचा फ्लो आणि बोलण्याचा फ्लो यात फरक आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली असा वाक्प्रचार यायला पाहिजे. ज्ञानेश्वरी लिहिली आपण म्हणतो तो मुद्दा पहिला चुकीचा आहे. सच्चिदानंद बाबा आदरेंनी ती लिहून घेतली. आता त्या वयामध्ये जो वक्ता म्हणून जो नियम आहे तो नियम ज्ञानेश्वरांनी पूर्णपणे पाळलेला आहे. त्यांना अर्थ कळलेला आहे. पण मग एवढं सगळं सुंदर का आलं तर ऐकणाऱ्याला कळावं आणि समूहानं ऐकून इंडिव्हिज्युअली कळावं. म्हणजे ऐकताना एकत्र ऐकतात टुगेदर, पण रिअलायझेशन प्रत्येकाला वेगवेगळं करण्याची क्रिया आहे. याचं कारण जे ॲनॉलॉजी आहे, जे दृष्टांत वापरले त्यातले ते प्रत्येकाच्या सोयीचे त्यांनी वापरलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच कळतं. म्हणजे जो कोष्टी आहे त्याला कापसाचा दृष्टांत दिलेला आहे की कापूस एक आहे आणि वस्त्र अनेक आहेत. हा दृष्टांत त्या विणकराला कळतो बरोबर. लोखंड एक आहे, अवजारं वेगवेगळी आहेत, हे लोहाराला कळतं बरोबर. सोनं एक आहे, दागिने वेगवेगळे आहेत, हे सोनाराला कळतं बरोबर. एकोहम बहुस्यात असं संस्कृतमधलं वचन जर सांगायचं असेल तर तो मूळ सोनं एकच आहे, त्याचे दागिने वेगवेगळे आहेत. तसं आत्मा एकच आहे, त्याचे देहाचे जे रूपं आहेत ती सगळी वेगवेगळी आहेत. हा श्लोक समजावून सांगत असताना या पद्धतीनं सांगितलं जातो. आणि हे ज्ञानेश्वरांनी केलं त्यावेळेला. त्यामुळे त्या वेळेला शके 1212 म्हणजे 1290ची गोष्ट आहे. त्यावेळेला ह्या पद्धतीनं समाजाचं श्रद्धेने ऐकणं, ते काय सांगतं ते समजून घेणं, समाजाला तेवढी कुवत असणं समजून घेण्याची, या सगळ्या गोष्टी त्यावेळेला घडल्या. त्यातही कुवत नसलेले श्रोते नव्हते अशातला भाग नाही, किंवा ज्यांना आवडत नाही असेही श्रोते त्यात नव्हते अशातला भाग नाही. पण त्याची सोय आधीच माऊलीने केलेली आहे. सो इट्स अ गुड ड्रामा. म्हणजे लेखकांनी इट्स अ प्री कन्सिव्ड नोशनमध्येच पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगून टाकतात की जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे त्यापली श्रोता अनुभवावी हे कथा अति हळूवार पण चित्त आणून या. कसं आहे का माझं बोलणं? तर शरद ऋतूतील चांदणं चकोर पक्षाची पिल्ल जसं मन हळूवार करून टिपतील तसं तुमचं मन हळूवार करा आणि ही कथा ऐका, असं ज्ञानेश्वरांना आधी सांगायला आलं. कारण त्यांना सेन्स झालं असणार वक्ता म्हणून की ऑडियन्समध्ये ते लोक आहेत की जे अशा पद्धतीनं ऐकणार नाहीत. आणि त्यामुळे वयोगटाचा विचार केला तर तो काळही आपल्याला हिशोबात घ्यावा लागेल. यू कॅनॉट कम्पेअर
16 age in 1290 and the 16 age is 2023. सो यू हॅव टू चेंज द रेशो. दोन्ही कसा रेशो बदलायला लागेल तुम्हाला. त्या काळातली समाजाची स्थिती, त्या काळातलं समाजाचं ज्ञान, त्या काळातलं समाजाची रिसेप्शन ॲबिलिटी, या ज्ञानाची रसग्रहण करण्याची कुवत आणि ज्ञानेश्वरांचं सांगणं ह्याचा मेळ. तुम्ही म्हणाल आत्ता 2023मधल्या 16 वर्षाच्या मुलाची कुवत आणि त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी केलं, अशी तुलना करून ती अस्थानी होईल. कारण त्याला कालपव्य आहे, त्यातून काही अर्थ निघणार नाही. कारण मुळात रचना त्या त्या काळातल्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या आहेतच. वेगवेगळ्या आहेत म्हणून अवतारांनी सुद्धा वेगवेगळी रूपं घेतली. म्हणून परशुरामाचा ड्रेस प्रभू रामचंद्रांनी घातला नाही आणि प्रभू रामचंद्रांचा वॉर्डरोब श्रीकृष्णाकडे नव्हता. हे का? काळ बदलले, एक एक युग बदलत गेलं, तसे ते बदलत गेले. आम्हाला आता आजच्या युगामध्ये ज्ञानेश्वरीचा विनियोग कसा करून घेता येईल, कारण ते शाश्वत आहे, ते ज्ञान शाश्वत आहे, ते शक्य आहे. त्यामुळे 70-75 नंतरची लोक ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात. याचं कारण आम्हीच त्या ज्ञानेश्वरीमध्ये तरुणाईला सांगण्याजोगं काही नाही असा चुकीचा सिग्नल दिलेला आहे. आणि तो चुकीचा सिग्नल इतका स्ट्रॉंग आहे, कॉन्क्रीट झालेला आहे तो, की तो काढणं कठीण होतं. कारण तो जो सिग्नल आहे, तो सिग्नल तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये कसं जगावं हे सांगणारा असूनसुद्धा, म्हणजे तुम्ही संसारात असूनही इदम न मम अशी भूमिका घेतली, तुम्हाला संन्यासी व्हायची गरज नाही, तसं वागायची गरज नाही, तुम्ही तिथे असूनही ह्या गोष्टी साध्य करू शकता, असं माऊलींचं म्हणणं आहे. आणि हा फरक पडत गेला. मग त्यात पंथ आले भरपूर. मग त्यात जैनांचा मुद्दा आला, शंकराचार्यांचा मुद्दा आला. मग शंकराचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे अद्वैताची भूमिका काय आहे, ज्ञानेश्वरांची भूमिका काय आहे. एकाच भगवद्गीतेवरती 5 टीका झाल्या. पहिली शंकराचार्य, मग मध्वाचार्य, मग रामानुजाचार्य, मग वल्लभाचार्य आणि 5वी ज्ञानेश्वरी. ह्या पहिल्या 4 आहेत त्यांना लायब्ररी स्थान मिळालं. ज्ञानेश्वरीला फक्त डोक्याला लावलं गेलं. आता त्यावेळच्या ब्राह्मणांना लक्षात आलं की हे सगळे लोक ज्ञानेश्वरांच्या प्रभावाखाली येत आहेत, म्हणून त्यांनी त्या ज्ञानेश्वरीला सटवी अशी उपाधी लावून दिली. आणि मग आता वाक्प्रचार आपल्या मराठी भाषेमध्ये रुजलेला आहे की 5वीलाच पुजली त्याच्या. ते 5वीलाच पुजली म्हणजे काय, तर 5वीला ॲक्च्युली त्याचा शब्दार्थ असा आहे की 5वी टीका जी आहे गीतेवरची तिचं पूजन झालं असं आहे ते. पण ते त्यावेळच्या ब्राह्मणांना सहन होणार नव्हतं की समबडी इज ओव्हरटेकिंग अस, मग त्याला थोडंसं वेगळं स्वरूप द्या आणि ते वेगळं स्वरूप दिलं गेलं. त्यामुळे हा प्रश्न जो विचारला असतो त्या प्रश्नामध्ये असं का घडलं याचं कारण अनेक कारणं आहेत. मग त्यावेळेला असलेले जैन आहेत, नंतर बौद्धांचं त्या काळामध्ये हळूहळू जन्माला येणं आहे, त्यांचे काय विचार प्रणाली आहे, त्रिपिटक काय सांगतो, प्रत्येक ग्रंथ काय काय वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होतो, तो ज्ञानेश्वरीची त्याची कंपॅरिझन करायची की नाही करायची, इथपर्यंत आलं आता प्रकरण की ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू तुकाराम महाराज याच्यामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण झाला. मग नामदेवांचे प्रश्न आला. या संतांनी तर ज्ञातिकुळं माझे गेले हरपोनी असं म्हटलं, जाती आमच्या जाती राहिलेल्या नाहीत असं त्या संतांचं म्हणणं होतं. पण आता सगळं अख्खं राजाचं काम जातींवरच चाललं की ते मी तुम्हाला सांगायची गरज आहे का की काय पद्धतीनं गोंधळ चालला. तो प्रश्न असा आहे की हे समजून घेण्याची इच्छा मनामध्ये, मग तुमचा वयोगट काही असो, असं माझं व्यक्तिगत मत आहे की ते 50-60 नंतर ज्ञानेश्वरी असं नाही आहे. ते तुम्ही 20व्या वर्षी सुद्धा ज्ञानेश्वर, मी स्वतः 20व्या आणि 21व्या वर्षी पूर्ण भगवद्गीता गाण्यांच्या रूपात लिहिली. मी बरोबर 20 वर्षाचा होतो जेव्हा मी पहिलं गाणं लिहिलं तेव्हा. सांग श्री हरी आप्तजनांचे प्राण कसे मी हरू, माधवा युद्ध कशाला करू. ज्ञानविज्ञान योग सांगत असताना भूमी वायू अग्नी बुद्धी अहंकार मन गगन अंबुधी मम मायेचे 8 अंश हे जाण भारता झणी अर्जुना ऐक ध्यान देवनी. अशी गाणी लिहिली मी 25. आता 6वी आवृत्ती चालू आहे त्या पुस्तकाची. गीता भगवद्गीता लिहिली कधी 20 आणि 21 वर्षाचा होतो. त्यातून काही फरक पडला नाही. फरक पडला, शिटी मारता येतं ना मला. क्वेश्चन इज दिस, हाऊ वी लुक ॲट इट. तुम्ही कसा अभ्यास करता त्या गोष्टीचा, स्वतःच्या भल्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी तुम्ही त्याचा विनियोग करता का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथे वयोगटाचा मुद्दाच येत नाही मित्रा. 70 काय आणि 75 काय. म्हणायचं असं होतं की 70पर्यंत लोक त्याचा अभ्यास करतात, असं नाही की 20 वर्षाचे करत नाहीत. बट फ्रॉम म्हणजे कळत्या वयापासून 70-75 म्हणजे आयुष्याच्या एका लेवलपर्यंत त्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. पण एक व्यक्ती आयुष्याच्या अगदी किशोरवयीन मार्गावर टप्प्यावर असताना इतका मोठा ग्रंथ लिहितो. काय एक लिस्सा घ्या पुन्हा, पिंडे पिंडे मतिर्भिन्ना.
पिंडे म्हणजे प्रत्येक माणसाच्या मतीही भिन्न, प्रत्येकाची आकलनशक्ती, प्रत्येकाची कुवत, प्रत्येकाचा त्याविषयीचं चिंतन करण्याची तपश्चर्या, त्यातलं सातत्य, ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव तुझ्या उत्तरामध्ये आहे. की एवढी वर्ष अभ्यास करून कळत नाही ज्ञानेश्वरी आणि ह्याला 16व्या वर्षी कशी कळली, ही मुळात हा तुलनेचा विषयच नव्हे मूलतः. ह्याचं कारण असं आहे की जे ज्ञान सांगितलं जात आहे ते ज्ञान त्यावेळेला सांगत असताना सुद्धा अशी माणसं होतीच न कळणारी. नाही तर एवढे दुड्डाचार्य सगळे ब्राह्मण होते, ते अवाक झालेच की ज्ञानेश्वरांच्या ज्ञानापुढे. तेव्हा मुद्दा आत्ता 70-75 हाच मुद्दा आहे ना तुझा. 70-75पर्यंत 50-50 वर्ष अभ्यास करतात. ती अनुभव नाही, एकतरी ओवी अनुभवावी ही कल्पना घेऊन जगण्याची प्रक्रिया नाही, ती झाली पाहिजे. आता तुमचे जे प्रश्न आहेत ते सगळे कॅश फ्लो, कॅश ट्रान्झॅक्शन काय, व्हॉट इज द लिक्विडिटी ऑफ द कंटेंट, हा त्यात तुमच्या विचारण्यापाठीमागचा हेतू आहे. तो लिक्विडिटीचा मुद्दा इथे येत नाही, हे शाश्वत ज्ञानाचा मुद्दा आहे. इट्स अ कॉन्स्टंट तुमच्याबरोबर प्रवास करणारं ज्ञान आहे. आणि त्यामुळे आत्ताच्या युगामध्ये काय फायदा, हा जो कॉन्सेप्ट घेऊन सगळं शिक्षणच दिलं गेलं, प्रामुख्यानं 10+2+3 या अभ्यासक्रमामधनं तर तेच दिलं गेलं. आणि आत्ता सगळी तरुण मुलं कार्यक्रमाला येतात, अभ्यासाचा विषय करतात, पण त्याच्यामध्ये जे प्रत्यक्ष 3 प्रकारे एक लक्षात घ्या अर्थ असतात. पहिला असतो तो ध्वन्यार्थ, ध्वनी अर्थ सांगतो. दुसरा आहे तो शब्द अर्थ म्हणजे डिक्शनरी अर्थ सांगते. आणि तिसरा आहे तो गूढ अर्थ, दॅट इज रीडिंग बिटवीन द लाईन. आणि काय परत काही गडबड झाली नाही. तर हे गूढार्थ, ते गूढार्थकडे जायची क्रिया व्हायला पाहिजे, ती होत नाही आमच्या इथे. म्हणून कारण सांगणारे त्या पद्धतीने सांगत नाही. प्रत्येकजण सांगणार आहे तो मलाच कसं कळतं ही अहंकाराची भूमिका घेऊन सांगायचा प्रयत्न करतो. तिथेच पहिला जनरेशन लॉस आला. तिथे मला हे वाटते ते मी सांगतो. ज्ञानेश्वरांची भूमिका किती कीर्तनकार घेतात, प्रवचनकार घेतात, ज्ञानी माणसं घेतात. एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजोळू अशी नम्रता किती जण घेतात. की टिटिबू चाचूवरी माप सुहे सागरी, मी नेणं तू त्यापरी प्रवर्ते येत, अशी नम्रता कोण घेतं. कायमी पामर जाणे अर्थभेद, वधवी गोविंद त्याची वधे, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. हा जो ट्रस्ट आहे आपल्या ॲबिलिटीवरचा, तो न घेतल्यामुळे हा कालावधी लागतो. कारण तिथपर्यंत पोचतच नाही, व्हर्लपूलसारखे फिरत जातात, त्या मध्यावरती जातच नाहीत माणसं. म्हणून हा कालावधी लागतो 70चा. एक दुसरी गोष्ट समाजाची भूमिका. हा माणूस ज्ञानेश्वरीवरती बोलतो म्हणजे हा ग्रेट आहे आणि ह्याला वरती नेऊन ठेवा. एकदा त्याला फळीवरती नेऊन बसवला त्याला की मग आपल्याला काही देणं घेणं नाही, ही भूमिका. तसं न घेता ॲट पार ॲनालिसिस व्हायला पाहिजे. तो ॲनालिसिस होत नाही. आणि म्हणून तुम्ही सगळे प्रवचनकार कीर्तनकार बघितले तर त्यांचा जो टोन आहे बोलण्याचा, तो टोन जो आहे त्या टोनमध्ये काय आलं का लक्षात, हा जो टोन आहे ना, दॅट इज नॉट देअर विथ ज्ञानेश्वरी. आणि जर जसा तुमचा टोन मला कळतं अशी भूमिका घेऊन जाल तर तिथे अडचण येणार. आता जो मी बोलतो आहे ते मला वाटलं ते मी कुठचाही अभिनिवेश न घेता कन्वे करतो आहे. मी सांगतो तेच बरोबर आहे असं आत्ताही माझा अट्टाच नाही. दिस इज व्हॉट आय हॅव रिअलाइज्ड. एवढीच भूमिका आहे. तुम्हालाही तेच रिअलाईज झालं पाहिजे असं अजिबात हट्ट नाही पाठीमागे. ते वेगवेगळं असू शकतं. एकच वाक्य विविध पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. तुम्ही काय यांना रिसीव्ह करता त्याच्यात तुमची मानसिकता, तुमचं लहानाचं मोठं होणं, तुमचं संस्कार, तुमची आजूबाजूची संस्कृती त्याच्यावरती अवलंबून आहे. ना ते इथे MITचा स्टुडंट होता गिटारिस्ट, मला येऊन त्रास देऊन गेला. तो 3 तास लागले त्याला डोस द्यायला. मला इथे पर्यायच नव्हता, एवढे लांब केस वाढवलेला. आणि आला होता माझ्याकडे, कराड सरांची परवानगी घ्यायला. मी म्हटलं परवानगी घ्यायच्या आधी केस कापून ये. तर तो मला म्हणतो का, ती बाहेर मूर्ती आहे त्यांच्याने का केस वाढलेले. कॅन यू इमॅजिन त्याशी काय त्रास झाला असेल मला. मी त्याला हात बोलवलं, मग त्याला अख्खे चरित्र सांगितलं. वाईट टाकणं म्हणजे काय, वाईट टाकल्यामुळे केस कापायलाही माणूस मिळालेला नाही आहे म्हणून केस वाढलेले आहेत. तुला पाहिजे तर मी पैसे देतो, जे केस कापू नये. तुला दुकानही चांगलं सांगतो कोणाकडे कापायला जायचं ते. हे आमच्या शिक्षणाचं फेल्युअर आहे. आणि याचं कारण असं, पहिला जो शिक्षणमंत्री झाला ना तो भारतीय संस्कृतीशी मेळ खाणारच नव्हता. अबुल कलाम यांचं, ज्ञानी असतील अबुल कलाम, पण त्यांचं मोठं होण्याच्या प्रोसेसमध्ये भारतीय सनातन संस्कृतीचा इतिहास आलेलाच नसल्यामुळे काँग्रेसने, जवाहरलाल नेहरूंनी अतिशय उत्तम पद्धतीनं ते काम केलं. त्याला माहिती आहे जिंकायचं कसं ते. आणि ते आम्ही एवढे दिवस भोगत आहोत आपण आता अजून. आणि अजूनही
आम्ही सांगत राहतो इस्लामचा अर्थ शांती आहे, शांती आहे. इतिहासामध्ये एक केस नाही डिफेंड करायला की इस्लामचा अर्थ शांती आहे म्हणून. अफजल खान निघाला तेव्हा वाक्य काय होतं, मध्ये येईल त्याला कापा, असेच वाक्य घेऊन आलेत. आमच्या भारताला सवयच नाही, आमच्या भारतीय पुरुषांना सवयच नाही असं आहे. तो डिले जो आहे तो डिले समजून गेला, कारण सद्गुणाचा अतिरेक आहे, एक्स्ट्रीमिझम तुमच्या व्हर्च्यूजमध्ये, तिथे ती अडचण आली मित्र. नाही तर तू एक साधं प्रश्नाचं उत्तर द्या. मी माऊलीच म्हणतो ज्ञानेश्वरांना, बरोबर. माझ्या वडिलांनी माऊलीच म्हटलं, मी आजी का नाही म्हणत? माझ्या वडिलांच्या वडिलांनी ज्ञानेश्वर माऊलीच म्हणाले ना, मग त्यांच्या माझ्या वडिलांनी आजी म्हणायला पाहिजे, मी पणजी म्हणायला पाहिजे. तसं होत नाही आहे का? इट इज, हे इतकं ताजं ज्ञान आहे, ते तसंच शिफ्ट होतं पुढे. पण हे कळून गेला, दिल भी लागतं आहे वैसा. तुमचं मन तसं लागतं, तुम्ही तसे निर्मळ जगायला लागतात, तुम्ही खुलं असणं आवश्यक आहे, काहीतरी रोखून धरणं असं. आणि मला तरी नाही जमत, मला जमत नाही म्हणजे मी खूप शहाण्याचं नाही, पण मी जसा आहे तसाच जगतो मी. त्याच्यामध्ये अरे कोण आलं आहे, अरे ही मुलं आलीत काय, मग जरा स्टाईल मारा ॲज अ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असं काय, ओ दॅट्स गुड येस फॅन्टॅस्टिक, असं नाही करत मी. शाबास असं म्हणून मी मोकळा होईन. अँड दॅट इज, तिथे तो मोकळेपणा आला ना की ज्ञानेश्वर माऊली 24 आहे, कळा येथून आलिया विद्या येच्या केलिया. काय म्हणतो माऊली? आधी कळा म्हणजे मोकळा होण्याची क्रिया पाहिजे. आम्ही मन मोकळेच होत नाही, विद्या येणार कशी तुमच्याकडे? मग जे काय शिकाल ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यातलं आयुष्य आनंदात नाही जाणार. मग नंतर 40 नंतर आणखीन गडबड, 40 नंतर गडबड होते ना, कारण मन आणि कंबर आपापल्या जागा बदलतात ना. मन छोटं होत जातं आणि कंबर मोठी होत जाते, तिथे स्वभावावरती परिणाम होतो. म्हणून मस्त आनंदात जगायचं. म्हणून आता इथे MITमध्ये तुम्ही मला बघत असाल, म्हणजे माझं कौतुक म्हणून झालं, पण मला नाही जमत. कोणी विचारलं तर की संजय जरा असं नाही करत. चांद्रयान उतरलं तेव्हा तिथे ज्ञानेश्वरी कळते, असं तिथे भगवद्गीता, कृष्ण तेच सांगतो की तू कोण आहेस तसा व्यक्त हो. तू आंबाचं बी आहेस ना, मग आंबा म्हणूनच बाहेर ये. जमिनीत जाऊन मी पेरू म्हणून येतो असं होत नाही ना. तू आंब्याचं बी, माऊलीची ओवी आहे का, साडीचा कणू म्हणे मी नुगवे साडी पण आहे, असं कसं होईल? तिला साडी म्हणूनच बाहेर यायला पाहिजे तर साडी असेल तर. मग कराड सरांना बघतो चांद्रयान उतरतंय आणि सगळे प्रोटोकॉलमध्ये टाळ्या वाजवत आहेत. मी म्हटलं सरांना, सर मला शिटी मारायची वाटते म्हणून. फर्स्ट टाईम त्या मोठ्या केबिनमध्ये मोठ्या कराड सरांच्या केबिनमध्ये त्या केबिनने शिटी ऐकली मोठ्यांदी. सर म्हणाले मार. सरांना नाही म्हणता आलं नाही मला. म्हटलं सर मला आनंद झाला आहे, मला शिटीनं व्यक्त करायचं आहे. मी मोठी किंकाळी ऐकू जाईल बाहेर एवढी मोठी शिटी मारली तिकडे, चांद्रयान उतरलं म्हणून. वाय? एक्सप्रेसिंग माय सेल्फ इन फुलेस्ट. अँड दॅट इज व्हॉट भगवद्गीता इज. तू धनुधर आहेस ना, तर तू धनुधर कर ना. तू आत्ता कुठे सांगतो हा काका आहे मामा आहे म्हणून? नाही तर यायचंच नाही ना इथे, आलाच कशाला रणांगणावरती. दॅट इज वेअर ज्ञानेश्वर, ते एका वाक्यातलं आहे की तुला तुझं ज्ञान कळलं पाहिजे आणि तसा तू वागला पाहिजेस. इट्स अ ह्युमन क्रॉप. एवढीच भूमिका घ्या आणि बघा तुमचे आयुष्य माझ्यासारखं आनंदमय होईल. मी कसा मस्त बिंदास 24 तास आनंदात असतो. पुढचा प्रश्न. सर, आपलं फोरमचं नाव सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी फोरम आहे. तर मला शेवटचा प्रश्न माऊलींच्या आध्यात्मिक ज्ञानाविषयी विचारू वाटतो. माऊली ही शक्तीच वेगळी, म्हणजे त्यांच्या सानिध्यात आळंदीत जरी गेले तरी ध्यान लागतं, त्यांच्याकडे बघून ध्यान लागतं. तर त्यांचा अभ्यासही फार हे होता, म्हणजे 22व्या वर्षी समाधी घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. आमच्या जनरेशनच्या ह्यांना स्पिरिच्युअली एलिव्हेटेड व्हायचं असं, मग कोणत्याही वयाचं असू, तर त्याविषयी त्यांच्या अभ्यासातून, म्हणजे त्यांना तुम्ही जेवढं जाणले, तर आम्ही स्पिरिच्युअली एलिव्हेटेड व्हायला कसं अभ्यास आमचा चालू केला पाहिजे किंवा त्याविषयी काहीतरी सांगा. ओके, तुम्हाला जर आध्यात्मिकदृष्ट्या उच्च व्हायचं असेल तर पहिला मुद्दा ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता. पण ब्रह्मसूत्र आणि उपनिषद जरा व्यक्तिगत आयुष्यात आता इझिली तशी अवेलेबल होत नाही. भगवद्गीता होते, भगवद्गीता घ्यायची आणि कथानक म्हणून वाचायची. इट्स अ स्टोरी, इट्स अ ड्रामा. त्या ठिकाणी काय ड्रामा आहे पहिल्या अध्यायामध्ये असं वाचायला सुरुवात करा. सो दॅट विल क्रिएट इंटरेस्ट. आणि ती जो आवड आहे ते तुम्हाला आपोआप ते तुम्हाला घेऊन जाईल. इट्स लाईक अ डॉक्टर्स मेडिसिन. त्याच्यात काय घातलं तुम्हाला कळलं नाही ना तरी तो परिणाम करत राहील तुमच्यावरती आध्यात्मिक होण्यासाठी. त्यामुळे त्याच्यामध्ये आता पहिल्या अध्यायामध्ये दुर्योधन म्हणतो
कोणाला द्रोणाचार्यांना म्हणतो, हे नाटक आहे. द्रोणाचार्यांना तो टॉन्ट मारतो. तर तुम्हाला कथा माहिती असेल तर तुम्हाला वाचताना त्यातलं नाटक कळेल. ती माहिती न करून घेता जर तुम्ही अभ्यासाला गेला तर अडचण येईल. दॅट इज वाय यू नीड अ गुरु. तो गुरु सांगणारा गुरु पाहिजे, ज्याला तुमच्याकडनं काही नको आहे, फक्त देण्याचीच इच्छा आहे, असा गुरु लागेल तेव्हा कळायला. मग त्याच्यामध्ये द्रोणाचार्यांना जेव्हा दुर्योधन म्हणतो, पश्चैताम पांडुपुत्राणाम आचार्य महतींचमो व्यूढान द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमताम, असा हलकटपणा करतो दुर्योधन त्या ठिकाणी. आता स्टोरी माहिती नसेल तर हलकटपणा काय याच्यामध्ये? तो हलकटपणा असा आहे की द्रोणाचार्यांचा शत्रू आहे तो द्रुपद आहे. द्रुपदाबरोबर त्यांची लढाई होते. तर द्रुपदाचा मुलगा आहे धृष्टद्युम्न आणि तो द्रोणाचार्यांचा पट्टशिष्य आहे. तर तो पट्टशिष्य आहे, त्यातलं जे पट्टशिष्य आहे ते त्यांच्या मनातून काढण्यासाठी आता संस्कृतमध्ये पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या 4 श्लोकांमध्ये दुर्योधनाचा एक कपटी टॉन्ट जो आहे तो वाचताना कळला पाहिजे. मग ज्ञानेश्वरांनी जेव्हा त्याचं वर्णन केलं त्यांनी शब्द वापरला आहे, देख देख, त्या पश्चैताम म्हणजे बघ अशी संस्कृत सूचना आहे. त्याचं उत्तर देताना देख देख असं ज्ञानेश्वर माऊलीने ओवीत म्हटलं आहे. व्हॉट इज इट देख देख देख? इट्स अ सायकोलॉजिकल एक्सप्रेशन. तुमच्या आपण रेग्युलर घरामध्ये बघा बघा काय केलं त्यांनी ते, हा जो बघा बघा दोनदा येतो ना, तो तिथे ज्ञानेश्वरीत आहे देख देखमध्ये. इतकं इंटरेस्टिंग आहे ते सगळं. त्याचं कॅनव्हास जवळ जाणं, त्याचं एक एक अध्याय घरात केला तर सांख्ययोग म्हणजे काय, अर्जुनाला पत्ता लागला नाही. तुम्हाला जर आध्यात्मिक व्हायचं असेल तर ह्या मार्गावरनं हळूहळू पुढे जावं लागेल, समजून घ्यावं लागेल काय आहे ते. मग त्याच्यासाठी तुम्ही, आपण तर संसारी माणसं आहोत. मग श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ही नवविधा भक्ती जी आहे ना, तिला अंमलात आणा. पतंजली योगसूत्रातले अष्टांग तुम्ही अंमलात आणू शकत नाही, कारण त्याच्यासाठी तुम्हाला विजनवासी व्हावं लागतं, वेगळं व्हावं लागतं, संसार करून चालत नाही. त्यामुळे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हे अष्टांग योगात जात असताना तुम्हाला ते साध्य होणार नाही, कारण आपण सगळे संसार करणारी मंडळी आहोत. मग तरी आम्हाला तिथे तर जायचं आहे. मग ही नवविधा भक्ती आहे. पहिलं काय, श्रवणम, ऐका, मी तुमच्याशी बोलतो ते ऐका. आध्यात्मिक व्हायचं ना, पहिलं श्रवणम. का श्रवणम? हा एकच ज्ञानेंद्रिय आहे, तिचं ओनली ऑर्गन विच यू कॅनॉट क्लोज. तुम्ही बाकीचा आयटम सॉन्ग चालू आहे, तुम्ही डोळे बंद करू शकता, कोणी करत नाही पण तुम्ही करू शकता. वस्तू गरम आहे, तुम्ही स्पर्श रोखू शकता. डायबिटीस आहे, तुम्ही रसना रोखू शकता. दुर्गंधी आली, तुम्ही श्वास रोखू शकता. उरलेली 4 ज्ञानेंद्रिय बाय ऑर्डर फॉर अ टेम्पररी पिरियड यू कॅन स्टॉप वर्किंग, नॉट इयर्स. दॅट डायरेक्टली रिलेटेड विथ युअर बिहेवियर. मग तुम्हाला आध्यात्मिक व्हायचं म्हणजे काय, यू हॅव टू चेंज युअर बिहेवियरल पॅटर्न. सो यू हॅव टू लिसन टू समवन, लिसन टू बट हू, देअर कम्स द गुरु इन साईड. तुम्ही गुरुचं ऐका. कसं होऊन ऐका, डिवोटेड. तुम्हाला तुमचं मत नाही, वोट इज मत, डिवोटेड, माझं मत नाही अशी स्थिती निर्माण केली. हा माणूस समोर आला. आता या कॅम्पसमध्ये काही मला गुरु मानणारी मंडळी आहेत, तुम्ही म्हणाल ते या एका वाक्यावरून थांबतात ते. मग दॅट इज द ॲडव्हान्टेज. मी म्हणाल ते त्याच्यामध्ये का, त्यांना नेमका अर्थ सांगता येतो, कारण ते रिकामे आहेत, त्या भांड्यात भरता येतं. अर्जुन तसं करत नाही आहे, म्हणून कृष्ण तो रिकामा व्हायचा वाट बघतोय, परत परत उत्तरं देऊन तरी ऐकलं नाही. शेवटी मग त्यांनी दाखवला 11वा अध्याय. आता गडबड केली तर देन एक ठेवून म्हणून ते विश्वरूप बघितलं त्यांनी. आणि अचानक त्रिभुवन भेदक नाद जाहला अतिभयकारक सहस्र सूर्याहून तप्तते ते जनणू तळपले संगरी विश्वरूप प्रगटले. ही प्रोसेस आहे शिकण्याची. तुम्ही मला प्रश्न विचारलात इंटेलेक्च्युअली की काय प्रोसेस आहे अध्यात्म होण्यासाठी, तुम्ही ही ऐकण्याची क्वालिटी आहे का तुमच्याकडे? विदाउट प्रेज्युडाईस, विदाउट प्री कन्सिडर्ड नोशन्स. आहे कोणी असा माणूस की तुम्ही त्याचं 100% ऐकता? आज तो उपलब्ध नाही तुमच्याकडे. नंबर 1, श्रद्धावान लभते ज्ञानम, कारण त्याच्यासाठी श्रद्धा लागेल. त्या प्रोसेस करत असताना पहिल्यांदी एक तरी व्यक्ती अशी हवी आपल्या आयुष्यामध्ये की ज्याच्या चरणाशी जाऊन तुम्ही म्हणाल ते, तुम्ही सांगा मी ऐकलं, अशी भूमिका घ्या. यू स्टार्ट बिकमिंग स्पिरिच्युअल. हळूहळू ते घडतं. का? कारण तुम्ही तुमच्या देहाचा वापर करताय, पण कृती समोरच्याने सांगितलेली आहे. ही एकदा नातं कळलं की कालांतरानं स्पिरिच्युअल म्हणजे काय, तुकारामाने म्हटलं ते, वदवी गोविंद त्याची वदे, आपुल्या बळे नाही मी बोलत. हा परमेश्वर झाला गुरु, तुकाराम झाले शिष्य. ते डिसायपल स्टान्स कुठे आता शिल्लक राहिला आहे? तो राहिला नाही. आता जे आहे ते सगळं मॅगी नूडल्स वरवरती चाललं आहे. डेपमध्ये जावं लागेल तुम्हाला. आणि तिथे तो अध्यात्म होण्याचा मार्ग पहिला हा. टप्प्याटप्प्याने या गोष्टी झाल्या. श्रवण, मग कीर्तन. व्हॉट इज कीर्तन? तर तुम्ही बाहेर गेलात आणि कोणाकडे गेला होतात?
संजय उपाध्यायांकडे गेलो होतो का मी त्यांना गुरु मानलं आणि काय त्याने मला एक्सप्लेन केलं तुला सांगू, कीर्तन दुसऱ्याला सांगून टाकलं, सुरू झालं, प्रसार सुरू झाला त्याचा. आता त्याच्याकडे काय 2 ऑप्शन झाले, कोण त्या घाऱ्याकडे असं म्हणू शकतो तो, ज्याला तू सांगतोस तो, आयला नको त्या कोणाकडे गेलास तू, त्या कॉमेडियनकडे गेलास असंही तो म्हणू शकतो. अरे नाही, तो माणूस ज्ञानीच आहे. तो यू हॅड अ ऑप्शन नाव 1 2 3 4 कीर्तनामध्ये, की मी माझ्या अत्यंत जिथे मी मन न करतो त्या न मन करतो व मन करतो त्याची कीर्तनाची केल्यापेक्षा त्याच्याकडनं मला, आणि ते सांगूनही माझं मत बदललं नाही. दॅट इज बिकमिंग स्पिरिच्युअल. की जरी तो तसं बोलला तरी मी माझी श्रद्धा ठेवलेली आहे. सो आय एम कॉन्फिडंट, आय एम कन्व्हिक्शनने मी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्या माणसावर. त्यांनी काही का बोले ना तो करेक्ट केलं. मग स्मरणं, व्हॉट इज स्मरणं, जे बोलतो आहे तो माणूस ते लक्षात ठेवा, लक्षात ठेवा तो काय म्हणतो, दॅट इज स्मरणं. मग काय पादसेवनम, काय त्याच्या पाया पडा, तो म्हणतो तिथे नतमस्तक व्हा. मग अर्चना, काय नाही गुरुजी मी इकडे गेलो होतो आणि तिकडनं येताना हे घेऊन आलो, मग त्यांनी मागितलेलं नाही, तर यू स्टार्ट गिविंग समथिंग. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, इट्स अ गिवर्स गेन. तर तुम्ही तुम्हाला अरे वा ह्याने मला लक्षात ठेवलं आहे का, हा तिकडे गेला होता आणि त्याला कळलं की उपाध्यायांना चिवडा आवडतो, तर चिवडा घेऊन आला, तिकडे नाशिकचा चिवडा घेऊन आला. हे अर्चना. मग तुम्ही जे वंदनाची क्रिया अर्चना, त्याच्यानंतर पुढची स्टेप ती दास्य. यू बिकम स्लेव. उद्या सकाळी 8-9 वाजता ये कॉलेजला, फोन कट, तर त्या स्थितीमध्ये आय हॅव टू गो. जनी नामयाची काय ती दासी, दासी का तो म्हणेल ते. मग तसं जनी वागली नामदेवांची दासी होऊन. मग काय झालं, सख्य झालं. एवढ्या प्रोसेसनंतर अध्यात्माच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही आलात की सख्य. सख्य म्हणजे काय, ज्याला आपण गुरु मानलेलं आहे, परमेश्वर मानलेलं आहे, त्याच्याबरोबर तुमचं एकरूप होतं, सख्य झालं. य म्हणजे अमर्याद, ख म्हणजे आकाश. सो ते आकाश स्वरूप तिथे तुमचं एकत्र रूप झालं. अँड देन यू लँड ऑन ॲक्च्युअल स्पिरिच्युअल कॉन्सेप्ट ऑफ आत्मनिवेदन, जिथे सोल टू सोल ट्रान्झॅक्शन. काय म्हणतात माऊली, ये हृदयीचे ते हृदय घातले, ज्ञानेश्वर माऊली. दॅट इज स्पिरिच्युअलिटी. अँड ॲक्ट ऑफ सँक्टिटी बाय इन्स्टिंक्ट अँड नॉट बाय इंटलेक्ट. ठरवून चांगलं नाही, आतूनच चांगलं. दॅट इज. आणि ह्या प्रोसेसने गेला तर शक्य आहे, अजूनही शक्य आहे. का शक्य नाही तुम्हाला आध्यात्मिकपणा, बट यू मस्ट हॅव वन, एक माणूस हवा ज्याला तुमच्याकडनं काही नको आहे पण तुम्हाला देण्याची इच्छा आहे आणि तुम्हाला जे हवं ते त्याच्याकडे आहे, त्याच्याकडनं घेण्याची क्रिया. ती एकदा कळली की मग गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर. पण ती गुरु अस्तित्वात राहिलेला नाही, कारण त्या गुरुला सगळीकडे वापरतात, मॅनेजमेंटमध्ये वापरतात, लवमध्ये वापरतात. लव गुरु आहे, मॅनेजमेंट गुरु आहे, इतके उथळ करून टाकलं सगळं. त्याची जी डेप्थ आहे ते डेप्थ नाही. तुम्ही घ्यायला सुरुवात करा, तुम्हालाही आध्यात्मिक होता येईल. सोपं आहे गणित. तुमच्याकडनं शक्य करा एवढं आणि बघा त्याचा परिणाम.